Hello students, we are shifting towards the science first, and the first chapter is the gravitation. ग्रॅव्हिटेशन चॅप्टरला सुरुवात करण्याच्या अगोदर काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला रिकॉल कराव्यात. त्यातली पहिली महत्त्वाची म्हणजे फोर्स. फोर्स म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय फोर्स. फोर्स एक्सप्लेन करण्यासाठी अगदी साधं सोपं एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला की समजा तुम्ही एक बॉल घेतलात, तर तो बॉल आपली स्वतःची जागा स्वतः बदलतो का? नाही ना बदलत. त्याला काय करायला लागतं, तुम्ही फेकाल तरी लागतं किंवा बॅटने मारावं लागतं, किंवा तुम्ही मारलेला जो बॉल असेल तो सुद्धा आपला थांबत नाही. त्याला तुम्हाला कॅच घ्यायला लागतं किंवा तो जमिनीवर घासत गेल्यानंतर त्याची मोशन कमी होते. सो हिअर इज द फोर्स की कुठच्या याचा आपल्याला याचा स्पीड चेंज करायचा असेल किंवा इतर म्हणजे त्याची जागा बदलायची असेल, टू चेंज द प्लेस, टू change the speed. So force, we can explain that this is the force which is used to change the place, to change the speed of the object and to change the direction of the object. And for this we are using this concept is called force. आता लास्ट इयरला तुम्हाला वेगवेगळ्या टाईप्सचे फोर्स झालेले आहेत, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, न्यूक्लिअर फोर्स, बॅलन्स फोर्स, अनबॅलन्स फोर्स, असे 4-5 प्रकार झालेले आहेत. याच्या व्यतिरिक्तही आपल्याला वेगवेगळे छोटे टाईप्सचे फोर्स आहेत. आत्ता आपण ते एक्सप्लेन करणार नाही, फक्त रिकॉल करावा म्हणून मी ते नोट्समध्ये तुम्हाला देईन टाईप्स ऑफ द फोर्स देत असताना. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट येणार आहे ती म्हणजे आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय? आता फोर्स म्हणजे लक्षात आलं की जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती दुसरा ऑब्जेक्ट, बॅट आणि बॉल किंवा एखादाही ऑब्जेक्ट, ह्या 2 कन्सेप्ट बघायला गेला तर एकमेकांवरती लावला गेलेला फोर्स म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट युनिवर्समधला प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करत असतो आणि ह्या फोर्सला म्हटलं जातं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Every object in the universe attracts every other object with a force, and this force is called gravitational force. आता ग्रॅव्हिटेशनचा शोध लागला तो म्हणजे आयझॅक न्यूटनने. तुम्हाला ॲपलवाली गोष्ट माहिती आहे, म्हणजे त्याच्यावर आधी कॉमन जोकही पडायला सुरुवात होतात तुमचे, मग तो भोपळा असतात तर मग दगड असतात तर एक्सेट्रा लिव्ह इट. तर ही गोष्ट तर फार जुनी आहे की आयझॅक न्यूटन ॲपल ट्रीच्या खाली बसला होता अँड वन ॲपल इज फॉल डाऊन अँड फ्रॉम दॅट ही नोज दॅट की व्हाय दिस ॲपल इज कम डाऊन, व्हाय इज नॉट गोन व्हर्टिकल पोझिशन. तो वरती का नाही गेला ॲपल, खालीच का आलं? याचा अर्थ आपली अर्थ दुसऱ्यावरती कोणता तरी एक फोर्स लावत असली पाहिजे. आणि हा फोर्स काय असेल तर फोर्स जो लावतो आणि तेव्हा त्याने त्याचं नेमिंग केलं की इट्स नथिंग बट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग त्याच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. त्यातले बरेच प्रश्न होते म्हणजे त्याच्यात की हा जो फोर्स लावला जातो जसं ॲपलवरती लावलं गेलं आहे, इथल्या फळांवरती लावलं गेलं आहे, मग बाहेर जे स्पेसमध्ये आहेत म्हणजे मून आहे, सनभोवती आपण करतोय, मून आहे, इतर प्लॅनेट्स आहेत, त्यांच्यावरती सेम फोर्स अप्लाय होतो का? Is this the force is same? Is the quantity is the same? Or it's apply on the same object at the same distance? What is the difference between their distances? या सगळ्या म्हणजे फोर्स, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्यावरती डिस्टन्सचा, प्लॅनेट्सचा, साईजचा काही परिणाम होतो का? आणि मग त्या सगळ्याच्या प्रश्नांची उत्तरं या ग्रॅव्हिटेशन्समध्ये आपल्याला दिलेली आहेत. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर मला एक्सप्लेन करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा न्यूटन आला आणि न्यूटनने दुसरी गोष्ट आहे की फोर्स अप्लाय केल्यानंतर 2 गोष्टी घडतात. एक तर ऑब्जेक्टची मोशन इन्क्रीज होते किंवा ऑब्जेक्टची मोशन स्टॉप होते, किंवा गोईंग टू द डिक्रीज किंवा गोईंग टू इन्क्रीज, या 2 गोष्टी घडतात. याच्यामागं न्यूटनचे साधारणपणे 3 लॉज आपल्याला लास्ट इयरला होते. 3 लॉज लास्ट इयरला होते. त्याच्यामधले पहिला लॉ न्यूटन्सचा होता तो एव्हरी इनॲनिमेटेड ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू बी स्टेट ऑफ रेस्ट ऑर युनिफॉर्म मोशन इन अ स्ट्रेट लाईन अनलेस इट इज ॲक्टेड अपॉन बाय एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. बाहेरचा कुठचा तरी ऑब्जेक्टवरती फोर्स लावल्याशिवाय तो ऑब्जेक्ट रेस्टला किंवा मोशनला येत नाही. सेकंड थिंग होता तो म्हणजे न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन होता.
The rate of change of momentum is directly proportional to the applied force and it takes in the direction of the force. म्हणजे आपण जो फोर्स अप्लाय करतो तो फोर्स अप्लाइड फोर्सच्या तुलनेत त्याची मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी हे दोन्ही चेंज होतं. म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होते, मास चेंज होते, त्याप्रमाणे त्याची मोमेंटम चेंज होते. हे दोन्ही चेंज होतं आणि ज्या दिशेने फोर्स असतो त्याच दिशेने तो अप्लाय होतो. आणि थर्ड न्यूटन्स लॉ होता तो एव्हरी ॲक्शन देर इज ऑलवेज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ह्याच्यावरती एक तुम्हाला काय जोक सांगत आलेलेच आहे मी. एक कन्फिडंट मारलं की दुसऱ्या बाजूने फाटकन मिळतंच, जोक अपार्ट्स. तर यामध्ये तुम्हाला हा न्यूटन्स तिन्ही जे तुमचे लॉ होते हे तिन्हीही लॉ तुम्हाला लाईन्थमध्ये विथ एक्झाम्पल एक्सप्लेन केलेले आहेत. त्यामुळे आता इथे तुम्हाला ते एक्सप्लेनेशन नाही, फक्त मी एक रिकॉल करून थोडंसं पुढे जाणार आहे. आता हे झाल्यानंतर एक थोडंसं पुढे जाऊया. एक पुढची एक कन्सेप्ट येते ती म्हणजे तुमची सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन बघत असताना की आपण एखाद्याच्या भोवती गोलगोल फिरतो आहे किंवा तुम्ही दोरीला दगड मारून गोलगोल फिरवलेला असू शकतो. तर ही जी गोफण तुमची गोलगोल फिरत असते यामध्ये काय होतं की दगड जर तिथनं सुटला तर तो बाहेर फेकला जातो. किंवा तुम्हाला अजून एक माहिती असेल की गोल फिरणाऱ्या चकतीवरती कॉईन ठेवलं तर हळूहळू ते मोठं सर्कल करत जातं आणि मग ते त्या कार्डवरनं बाहेर फेकलं जातं. आता याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? हा जो फिरतोय एखाद्या ऑब्जेक्टभोवती गोल फिरलं जातं आणि ज्याचं अट्रॅक्शन टुवर्ड्स द सेंटर असतं त्याला सर्क्युलर मोशन असं म्हणतात. आता यामध्ये अजून एक कन्सेप्ट येते ती म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग सर्कल अँड इट इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. दिस इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. आता जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्कलमध्ये मूव्ह होत असणार आहे तेव्हा तो ऑब्जेक्ट सर्कलमध्ये त्याच्यावरती आधी सर्क्युलर मोशन असणार आहे नक्कीच, आणि त्याच्यामध्ये इट डिरेक्ट्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे सेंटरच्या दिशेने. म्हणजे त्या फोर्सचा टोटल हे सेंटरच्या दिशेने असेल, टोटल फोर्स ऑफ अट्रॅक्शन सेंटरच्या दिशेने असेल, याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. आता जेव्हा आपण दोरीला दगड बांधतो आणि गोल फिरवतो तेव्हा आपण जे आपल्या हातात दोरी आहे हा सेंटर फोर्सचा. जर मी इथे कुठचाही जर्क दिला तर हा दगड सर्क्युलर मोशनमध्ये फिरत राहणार नाही आणि जर दगड इथून सुटला तर ज्या पोझिशनला असेल तिथनं तो बाहेर फेकला जातो. म्हणजे सेंटरच्या दिशेने अट्रॅक्ट होणारा, सेंटरच्या दिशेने टुवर्ड ज्याच्या फोर्सची व्हॅल्यू सेंटरच्या दिशेने असते आणि सर्क्युलर मोशनमध्ये येतो त्याला सेंट्रिपिटल फोर्स असं म्हटलं जातं. ओके. म्हणजे आता सगळे प्लॅनेट्स आपल्या सेंटरभोवती फिरतात म्हणजे सन अट्रॅक्टिंग द प्लॅनेट्स, आणि याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा सेंट्रिपिटल फोर्स बघायला गेला तर अर्थभोवती मून फिरतोय. तर अर्थ जे आहे ते मूनला फोर्स ऑफ अट्रॅक्शन करतो आणि तो एका सर्क्युलर मोशनमध्ये अर्थभोवती कंटिन्युअसली फिरतोय. याला म्हटलं जातं सेंट्रिपिटल फोर्स. त्याच्यावरती ॲक्च्युअल त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट होत असतोच. आणि बाकीच्या प्लॅनेट्स जे सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होत आहेत त्यांच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स आहे. एक दोन बॉडीमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि त्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन सेंटरच्या दिशेने आहे म्हणून त्याला सेंट्रिपिटल फोर्स आपण एक्सप्लेन करणार आहोत किंवा म्हणणार आहोत. इथेच आपण थांबूया. यांच्या नोट्स तुम्हाला मी देते, काही क्वेश्चन्स देणार आहेत, फक्त पुस्तकात बघून तुम्हाला ते लिहायचे आहेत. ओके, थँक्यू.